हे गाईज तो आज आम्ही चाललो होतो बीडला मूवी बघण्यासाठी. गेस करा आम्ही कोणती मूवी बघायला चाललोय. सध्या 3 मूवी चालू आहेत गाईज, बट आम्ही गाडी सायकल नाही आणि कोणती बघायची तिथं जाऊन डिसाईड करू. आता आम्ही बसचा वेट करत आहोत. बस आल्याच्या नंतर जाणार बीडला. आणखीन बस नाही आली गाईज. हे बघा, हे आहे माझं गावचं बस स्टँड. गाईज तिकडं नवीन बस स्टँडचं काम चालू आहे पत्राच्या साईडला तिकडं पलीकड. तोपर्यंत हे असं बस स्टँड तयार केलेलं आहे. गाईज गरमी खूप जास्त पहिली सगळीकडे. ह्या वर्षी गरमी खूप जास्त आहे गाईज. व्हिडिओमध्ये धुरळा येत असतात कारण तिकडं साफसफाईचं काम चालू आहे. He is my brother and he is my sister. जो किसी काम के नहीं है. चोरी करने क्या दे दे हाथ में मेरे. फायनली आम्हाला बस लागली आहे. बस मध्ये बसलोय, पाहू शकता. सकाळी आम्ही 8 वाजता बस स्टँडला आलो. आता 9:15 ला बस लागली. काही लेट झाले. आम्हाला 8चीच बस पकडायची होती, बट ती आम्हाला थोडा उशीर झाला तर गेली. आता 9:15 लागली. फायनली आता आम्ही चालू आहे बीडला मूवी बघायला. ही बघा झोपली लगेच. ब्लॉग गाईज ऐकायला लागतात ब्लॉग. न्यू लालपरी गाईज तिकीट खूप महाग झालाय आता. आपली जुनी लालपरीच एकदम बेस्ट होती. ओल्ड इज गोल्ड. हा न्यू बसचं तिकीट खास करून गर्ल्ससाठी हाफ आहे, ते पण 101 रुपया, आणि बॉईजसाठी 193 रुपये. इंग्लिशमध्ये मी सांगते, ठीक आहे. गर्ल्ससाठी 101 रुपीज अँड बॉईजसाठी 193. गाईज म्हणजे आम्हाला जायलाच टोटल लागलं 399 रुपये, म्हणजे 400 रुपयाचं. त्यापेक्षा आपली त्यामध्ये लालपरी ओल्ड इज गोल्ड हेच भारी आहे. मजा येते एकदम. हे सगळं कुठं हे सुरू होते याच्यात. खेळ आता आम्हाला दुसरा ऑप्शन नव्हता गाईज, त्याच्यामुळे आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून बस आम्ही पकडली. तर चला भेटूया बीडमध्ये गेल्याच्या नंतर. वाह क्या खूबसूरत नजारा आहे. गाईज आता आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो माहिती नाही, कारण की बीडला जायचा रस्ता थोडा खराब आहे. काम चालू आहे त्याचं, त्याच्यामुळे थोडं लेट होईल जाण्यासाठी. जिथं 1.5 तास लागायचं तिथं 2 तास लागू राहिले. तर बघूया आता कितीपर्यंत पोहोचतो. आपण डायरेक्ट भेटूया बीडमध्ये गेल्याच्या नंतर. गाईज आता आम्ही तेलगावमध्ये पोहोचलोय. बस तेलगावमध्ये थांबली. आता इथून आम्ही 5 मिनिटांनी निघतो डायरेक्ट बीड. गाइस अब हम तेलगांव से निकल रहे हैं. आम्ही तेलगावहून आता निघलो. हे बघा ला 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 ला. तो फायनली आम्ही पोहोचलोय बीडला. आता 5 मिनिटांनी बस स्टँडवर बस थांबेन. काहीच नाही म्हणता 2.5 तास माझं गाव ते बीड येण्यासाठी लागले. 8 तास तिथं 1.5 तासाचा रस्ता आहे, तिथं 2.5 तास लागले, कारण की काम चालू आहे रस्त्याचं. त्यामुळे बसला
हा टायमिंग लागायला आहे. हे बघा पोहोचलो आम्ही. पोहोचलो. हे बघा गाईज, हे बघा वारलंय तरी काय गाईज आम्ही जस्ट बस स्टँडला पोहोचलो. पण काळजी घ्या, त्यांना पैशाची गरज आहे. कोणतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांच्याकडे बसला पैसे नाही आहेत जाण्यासाठी. त्यांनी आपल्याला मदत नाही हा मोठी बहीण आहे ती. गाईज आम्ही अशा लोकांची मदत करतोय. आजीचं म्हणणं आहे की त्या सकाळपासून लोकांना 10-20 रुपये मागतायत जाण्यासाठी, पण कोणी मदत करीत नाहीये. आणि त्यांचं आधार कार्ड जे आहे ते घरी विसरले, त्या रडत होत्या. गाईज माझ्या जाणे जितके झाले मी दिले 150 रुपये. आय होप तेवढ्या पैशात त्या घरी जाऊ शकतात बसनी. आजीची हेल्प करून आता आम्ही चाललोय तनिष्क टॉकीजला. खूप जास्त ऊन आहे गाईज, काय सांगा. दिसतच असेल सगळीकडेच ऊन त्या वर्षी जास्त आहे. गाईज आता तनिष्क टॉकीजला जातो. मला शूट बीड बस स्टँडलाच करायचे होते गाईज, पण नाही झाले करणं, कारण की त्यावेळेस खूप जास्त गर्दा होता आणि बस बी खूप जास्त. ज्या ठिकाणी मला व्हिडिओ शूट करायचे होते त्याच ठिकाणी आज थांबलेले होते आणि आमच्याकडे इतका टायमिंग नाही आहे सध्या बस जायची वाट बघायला ते, कारण की शूट करायला बी टाईम लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ऊन जास्त आहे तर क्लॅरिटी येईन का नाही क्वालिटी माहिती नाही. आता डायरेक्ट तनिष्क टॉकीजला जाऊनच त्या ठिकाणी रील शूट करेल. गाईज एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची होती की माझ्या आली जी इंस्टाग्राम ID आहे ती सस्पेंड झाली आहे गाईज. तर मी आता न्यू ID ओपन करणार आहे. तर तुम्ही प्लीज मला त्यामध्ये सपोर्ट करा जसं पहिल्या वेळेस केला होता. इतक्या वर्षाची मेहनत एक झटक्यामध्ये गेली. मी खूप जास्त ट्राय केला ID वापस करण्यासाठी, बट नाही झालं. फिर बघत नाही, हार नहीं मानूंगी गाइस. चालू करेंगे अपने ID, बस आप लोगों का सपोर्ट चाहिए. महामोर्चा महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे उपयोगी उपवर्गीकरण तात्काळ थांबवावे. ओके सॉरी. हे बघा मोर्चा निघणार आहे गाईज. हे बघा तनिष्क टॉकीज. गाईज आम्ही जेवण करण्यासाठी आलो. 1 तास बाकी आहे मूवी चालू होण्यासाठी आणि आम्ही मूवी बघणार आहे भूत बंगला अक्षय कुमारचा. सॉरी गाईज मी हॉटेलचं नाव नाही दाखवू शकले, बट हॉटेलचं नाव आहे नीलम हॉटेल प्युअर व्हेज. मी तुम्हाला हॉटेल दाखवते. 2nd फ्लोअरला आहे. मी इडली मागवली, इडली सांबर आणि मसाला पापड. ऑर्डर यायची बाकी आहे गाईज. गाईज आता आम्ही जेवण वगैरे करून चालूय संतोषी माता टॉकीज, कारण की तनिष्क टॉकीजला आम्ही विचारलं टायमिंग शोचा तर 2 वाजायचे आणि खूप जास्त लेट होईल. 2 वाजता 5ची बस आहे आमची. पिक्चर मिनिमम 3-4 तास तसंच आहे. आता आम्ही चालूय संतोषी माता, तिथे 1 वाजायचा शो आहे गाईज भूत बंगला. चला आपण जाऊया संतोषी माता टॉकीज. आम्ही पोहोचलोय संतोषी माता टॉकीज. राजा शिवाजी भूत बंगला. गाईज मी प्रत्येक वेळा तनिष्क टॉकीजला जात असते, पण फर्स्ट टाइम संतोषी माता टॉकीजला आले तर बघूया. आता ब्रेक झालाय. सॉरी मी क्लिप नाही घेऊ शकले कारण कॉपीराइट येईल म्हणून. आता ब्रेक झालाय आणि इथं तिकीट होतं 150 रुपीज मूवीचं. आणि गाईज मूवी खूप जास्त कॉमेडी आहे. गाईज हे आहे संतोषी माता टॉकीज काउंटर.
काहीतरी थंड खायची इच्छा होती, कोको कोला आहे, बट ते बोलले की मशीन खराब आहे सध्या, अर्धा एक तासाने भेटून जाईल. हे बघू शकता. हे बघा, संतोषी माता मोठ्या अक्षराचा लोगो आहे, छान आहे. गाईज, मूवी संपली आहे. मूवी खूप छान होती, कॉमेडी होती. ज्यांनी बघितली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही चाललो बस स्टँडला, पण जास्त काय मला वाटलं होतं 4-5 घंट्याची मूवी असेल, बट 3-3.5 घंट्याची होती. तर आता आम्ही चाललो बस स्टँडला. 4 वाजायची बस भेटली तर चांगलंच आहे, नाही भेटली तर मग 5 वाजेपर्यंत वेट करायला लागेल आम्हाला. चल के जाएंगे हम. एक गोष्ट सांग का, जास्त करून ऍक्शन मूवी आणि कॉमेडी मूवी सगळ्यात भारी वाटतात. तुम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. गाईज, जर काय 5 वाजायची बस असेल तर काहीतरी आईस्क्रीम वगैरे खाऊ भेटली तर, कारण की इथं एवढं काही माहिती नाहीये बीडमध्ये इथं कोणतं दुकान आहे. तर आता चालत बस स्टँडला बघूया. आणखीन येऊ नये गाईज, 4 वाजले तरी पण सगळ्यात बेस्ट हिवाळा, सबसे अच्छा और सबसे बेस्ट एक ही बात है. बापरे, बीड बस स्टँड बघा गाईज, पण ऊनच खूप जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी फिरण्यासाठी हिवाळा आणि पावसाळ्यात जास्त मजा येते, उन्हाळ्यात नाही बाबा. बसचा टाइमिंग वगैरे विचारतो. 4चे असेल तर ठीक आहे, 5चे असेल तर तोपर्यंत काही खायला बघायला लागेल. तिथं दुकान बी नाही, आय मीन हॉटेल. गर्दा खूप आहे गाईज, प्रत्येक काम येतो ना गर्दा नसते. 4:15ची बस आहे, 4:15ची. फायनली गाईज बस लागली आहे 1.5 तासानंतर. 15 मिनिटं म्हणजे 1.5 तास लागला बस येण्यासाठी. लेट झाली इथून पण तिथून येताना. आता फायनली आम्ही चालू आहेत माजलगाव. तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. प्लीज सबस्क्राइब टू माय यूट्यूब चॅनल अँड लाईक करो, कमेंट करो, सपोर्ट करो गाईज. ओके, थँक्यू, बाय.